नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की तनयाचा माज जरा जास्तच वाढलेला दिसून येतो. कारण आकाशने त्याची कंपनी ही अखिलला दिलेली असते. कंपनीचा CEO हा अखिल झालेला असतो. कारण जयश्रीने आकाशकडे तशी मागणीच केलेली असते. वसुंधरा पुढे जाऊन आकाशला त्रास देईल, त्याच्याकडनं घटस्फोट घेईल आणि पोटगीमध्ये चांगली घसघशीत रक्कम ती मिळवण्याचा प्रयत्न करेल. म्हणून आकाशच्या ताब्यात कंपनी राहायला नको असं तिला वाटत असतं आणि म्हणून आकाशला तिने अखिलच्या नावाने कंपनी करायला सांगितलेलं असतं. अखिलने आधी भास्करचं नाव घेतलेलं असतं, पण नंतर भास्कर नाही म्हटल्यामुळे आकाशने अखिलच्या नावानेच कंपनी केलेली असते. आणि तनया आता खूपच जास्त शिरजोर झालेली असते. ती दारू पिऊन आलेली असते. तिच्या मैत्रिणीसुद्धा तिच्यासोबत घरी आलेल्या असतात. घरी बाकी कोणी नसतं, फक्त अखिल असतो. आणि ती वसुंधराला वाटेल ते बोलत असते, तिचा अपमान करत असते आणि म्हणत असते की तू फक्त ना एक भिकारी आहेस, तुझी तीच लायकी आहे आणि मी एका CEOची बायको आहे आणि तू एक नौकर म्हणून या घरात राहतेस आणि तू खूप चीप आहेस. आकाश दादासोबत फक्त पैशांसाठी तू लग्न केलेलं आहे. वसुंधरा आता तिचं वाटेल ते बोलणं सहन करत नसते आणि तिला आवरण्याचा प्रयत्न करते, पण तनया मात्र काही शांत बसत नसते. म्हणून वसुंधरा तिच्या चेहऱ्यावरती दारूने भरलेला ग्लासच फेकते. आता हे बघून अखिल खूप घाबरून उठतो. तनया वसुंधराला मारायला येते. तेवढ्यात वसुंधरा तिचा हात धरते आणि तिला सणसणीत एक लावून देते आणि तिचा माज उतरवण्याचा प्रयत्न करते. मात्र अखिलला खूप भीती वाटत असते आणि तो म्हणत असतो, वहिनी हे तू काय केलं? मात्र वसुंधराने चांगलंच उत्तर दिलेलं असतं तनयाला आणि तिचा माज देखील उतरवलेला असतो. तर मग बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये वसुंधरा ह्या तनयाचा माज अजून कसा उतरवते आणि तिचा प्रत्येक प्लॅनवरती कसं पाणी फिरवता येते. हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मग अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.